विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. दरवर्षी विचारला जाणारा प्रश्न, की सर पी-वाय-क्यू मी करतो. गेल्या 10 वर्षातले पेपर मी सॉल्व्ह करतो. मला पैकीच्या पैकी मार्क मिळतील का? माझा स्कोर चांगला होईल असा प्रश्न आहे. पहिली गोष्ट म्हणजे याचं उत्तर परफेक्ट द्यायचं आहे मला. गेल्या 10 वर्षाचे पेपर करण्याची काहीही गरज नाहीये. तुम्ही फक्त 7 क्वेश्चन पेपर करा. 2021 पासून 2024 पर्यंत झालेले. बर एवढे प्रश्न मी करतो. त्यानंतर माझा स्कोर होईल का? नाही होणार. नाही चांगला स्कोर होणार. धक्का बसला ना तुम्हाला? सांगतो का नाही होणार? तुम्ही ती कन्सेप्ट, ते न्यूमेरिकल, तो प्रश्न समजून घेऊन केला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, हे 4 वर्ष झाले ना 21, 22, 23 4 वर्षात 7 पेपर झालेत. त्यापैकी 2-3 वेळा प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर रिपीट झालाय. ट्रान्सफॉर्मर हा प्रश्न सुद्धा 3-4 वेळा आलाय. पण ट्रान्सफॉर्मर करत असताना तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन स्टेप अप, स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर आलं पाहिजे. तुम्हाला ट्रान्सफॉर्मरचं ना प्रिन्सिपल आलं पाहिजे. म्युच्युअल इंडक्शन कशावर बेस्ड आहे तो. तुम्हाला ट्रान्सफॉर्मरचं इक्वेशन आलं पाहिजे. त्याच्यानुसार न्यूमेरिकल सॉल्व्ह करता आलं पाहिजे. तर तुम्ही पैकीच्या पैकी मार्क मिळवणार. मग तुम्ही काय करताय? एखादी पी-वाय-क्यू करताय आणि तोच प्रश्न आहे तसा येईल अशी अपेक्षा करताय. अरे येतंय, येतंय. आलेले आहेत प्रश्न. पण तुम्हाला कन्सेप्ट वाईज गेलं पाहिजे थोडं तरी म्हणूया आपण. बरं आता सांगतो. डिफाईन इंडक्टिव्ह रिएक्टन्स, डिफाईन कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स आणि डिफाईन इम्पेडन्स. 2-3 वेळा क्वेशन्स रिपीट झालेत. यावेळेस डेफिनिशन नाही येणार. अरे पण न्यूमेरिकल येईल ना. इंडक्टिव्ह रिएक्टन्सचा फॉर्म्युला काय? 2 पाय एफ-एल. मग तुम्हाला फॉर्म्युला आलं पाहिजे, एसआय युनिट आलं पाहिजे. न्यूमेरिकल्स केल्याशिवाय होणार नाही. हे झालं फिजिक्सचं म्हणूया आपण. केमिस्ट्रीमध्ये तर रिएक्शन्स मध्ये कसं असतं? हाऊ विल यू कन्व्हर्ट? असा प्रश्न येईल. हाऊ विल यू ऑब्टेन? असा प्रश्न येईल. व्हॉट इस द ऍक्शन ऑफ? असा पण प्रश्न येऊ शकतो. मग तुम्हाला सगळ्यात ते मी काय म्हणतो, मग तुम्हाला ते कळालं पाहिजे ना. मग प्रॅक्टिस होईल का? होणार ना. तुम्ही फक्त 7 क्वेशन पेपर करा बास. बरं ह्यात किती स्कोर होईल? तर पैकीच्या पैकी पाडलेत मुलांनी मार्क. हां, पैकीच्या पैकी पाडलेत लक्षात घ्या. पण एक स्ट्रॅटेजी परफेक्ट पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगू का? फक्त पी-वाय-क्यू करतोय मी. पण ते सगळे करतोयस का तू पी-वाय-क्यू? बरं, मी मी स्ट्रॅटेजी देऊ का तुला मी? माझी स्ट्रॅटेजी फिक्स आहे रे. माझी स्ट्रॅटेजी फिक्स आहे, की फिजिक्सला तुम्ही पी-वाय-क्यूज पहिल्यांदा करायच्यात मान्य आहे मला. पी-वाय-क्यूज पहिल्यांदा करायचे आहेत, पण त्यानंतर असे प्रश्न पण करायचे आहेत, एक्स्ट्रा प्रश्न, की नाही आले आत्तापर्यंत. कारण 2021-2022 ला ना डिलीटेड पोर्शन होता. त्याच्यामुळे बरेचसे प्रश्न येत नव्हते. मग 23 आणि 24 4च पेपर झालेत ना. मग ते थोडेसे प्रश्न केले पाहिजेत. पण माझं ऐका ना, प्लीज माझं ऐका. बघा, आता फिजिक्ससाठी पैकीच्या पैकीची स्ट्रॅटेजी तयार करूया आपण. न्यूमेरिकल्स 35 मार्काला आहेत आणि उरलेल्या 35 मार्कांमध्ये अरे बाळांनो डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, एक्सप्लेन द टर्म किंवा व्हॉट इस ट्रान्सफॉर्मर या टाइपचे प्रश्न येत आहेत आणि याचं वेटेज ऑलमोस्ट 35 मार्काचं आहे. झालं की 35 आणि 35 पैकीच्या पैकी एकही डेरिव्हेशन अटेम्प्ट न करता पैकीच्या पैकी मिळतील. पण न्यूमेरिकल्स कोण करणार? त्याची भीती वेगळीच मनात आहे. भीती दूर करा. मग पाहिजे ते मिळेल. भीती दूर करा. मनात भीती ठेवू नका. मग अभ्यासावर परिणाम वाईट होतो त्याचा. स्ट्राँग राहा तुम्ही लक्षात घ्या. मग फिजिक्सला हा नाही होणार. बरं इथं पुन्हा स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी काय देतोय नेहमीप्रमाणे? डेफिनिशन करताना ऑल टॉपिक्स बरं का. डायग्राम पण सगळ्या टॉपिक मधले लक्षात घ्या. डिस्टिंग्विशचे प्रश्न सगळे करायचे लक्षात घ्या. आणि एक्सप्लेन द टर्म्स ते सांगू का पोलार, नॉन पोलार, डायइलेक्ट्रिक, हार्मोनिक्स, ओव्हरटोन, रेझोनन्स, फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन हे सगळं एक्सप्लेन मध्ये येऊ शकतं, आलेलं आहे. ओके. बरं आता हे झालं फिजिक्सच्या बाबतीत म्हणूया आपण. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला सांगू का? केमिस्ट्रीमध्ये बाळांनो, मी तो डेरिव्हेशनचा व्हिडिओ अजून पण अनलॉक केलेला नाहीये. नाही करणार मी. मला मुलांनी रिक्वेस्ट केली, की "सर ठेवा ओपन." कारण हे काय तुम्हाला माहीत नाही का? सांगतो. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो. केमिस्ट्रीमध्ये ऑल डेरिव्हेशन्स मी एकाच 50 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यात स्टोअरमध्ये संघर्ष बॅचमध्ये जावा.
त्यात कंटेंटमध्ये तुम्हाला शोधा सापडेल केमिस्ट्री ऑल डेरिव्हेशन्स. ठीक आहे. डेरिव्हेशन्स केले की किती मार्क? 15 मार्क. का? न्यूमेरिकल त्याच्यावर बेस्डच येतायत ना. मी तुम्हाला सांगतो केमिस्ट्रीमध्ये पण ठरलंय रे, की डेफिनेशन, डिस्टिंग्विश सगळं तेच. पण केमिस्ट्रीमध्ये डायग्राम, फिजिक्स एवढ्या नाहीयेत. डायग्राम म्हणलं की इलेक्ट्रोकेमिस्ट्री फक्त करायचं. मग आता तुम्हाला उत्तर मिळालंय बाळांनो. आता मी तुम्हाला सांगतो, आता नेक्स्ट 2 डेज स्ट्रॅटेजी फिक्स करा बरं का लक्षात घ्या, की आज आमच्या ऑफलाईन क्लासमध्ये काय केलं जाणार आहे? लाईन प्लेन जवळ-जवळ 7 मार्काला आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन कंपल्सरी करावं लागणार आहे 10 मार्क. आणि त्याच्यानंतर एल-पी-पी लिनियर प्रोग्रामिंग 4 मार्क. 80 पैकी 21 मार्क. आज 25% फिनिश होणार आहे. ओके. पण आम्ही अगोदरच थेरम्स वगैरे केलेत. म्हणजे आमचं ते एक 25% फिनिश आहे पोर्शन. मग यानंच अभ्यास करायचा आहे. आज एवढं तुम्हाला संपवायचं आहे. एल-पी-पीचा एक वन शॉट लेक्चर आहे YouTubeवर आपल्या चॅनलवर. प्रोबॅबिलिटी बायनॉमियलचे पण वन शॉट लेक्चर्स आहेत. लाईन प्लेनचं बहुतेक मी काय अपलोड केलंय की नाही मला माहीत नाहीये बरं का लक्षात घ्या. पण YouTubeवर ऑब्व्हियसली माझ्यापेक्षा बेस्ट चॅनल आहेत तुम्हाला माहिती आहे. तुम्ही कुठलंही बेस्ट चॅनल फॉलो करा काही प्रॉब्लेम नाही. पण ते चॅनल बेस्ट असावं. फालतू टाईमपास नसावा तिथं लक्षात घ्या. ओके. कारण वेळ कमी आहे रे बाळांनो, वेळ कमी आहे लक्षात घ्या. ओके. बरं मग हे टार्गेट आजचं आहे. कराल फिनिश तुम्ही लक्षात घ्या. हे प्रोबॅबिलिटी इन बायनॉमियल मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. आता हे मी अगोदरच डिक्लेअर करायला पाहिजे होतं खरं म्हणजे. तुम्ही पुन्हा ॲप्लिकेशनवरती ओके, ड्रॉपर्स टू टॉपर बॅच किंवा मॅथेमॅटिक्सचा कोर्स असेल किंवा क्रॅश कोर्स 2025 ही बॅच असेल. त्यात मॅथ्स सब्जेक्टवर क्लिक करा आणि याचे जवळ-जवळ 3 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत या 2 टॉपिकवरती. प्रोबॅबिलिटीचे 2 असतील, बायनॉमियलचं 1 असेल. प्लीज बघा. तुम्ही म्हणाल सी-ई-टीसाठी तुम्ही वेगळं अरे सी-ई-टीसाठी पण तिथं सुद्धा सोडवावंच लागतंय ना. त्यामुळे हे बेस्ट होऊन जाईल लक्षात घ्या. 10 मार्क हातातले आहेत लक्षात घ्या आणि आपल्याला मिळवायचे आहेत. ओके. मग तुमचा रिस्पॉन्स मिळतो रे बाळांनो. मी तुम्हाला सांगू का तुमचे फोन कॉल सगळे रिसीव्ह करायला जमत नाही मला. जे करतोय ना मी त्यात तुमच्याकडून जे धन्यवाद मला म्हणलं जातं. ॲक्चुअली मी पण तुम्हाला धन्यवाद मानलं पाहिजे. आपल्याला दोघांना एकमेकांची गरज आहेच ना. मला आनंद होतो तुमचा तणाव कमी झालेला बघून. मला आनंद होतो तुमच्या पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून. मला आनंद होतो, की जेव्हा तुम्ही अभ्यास करता हे बघून. काय दुसरं हवंय आपल्याला सांगा बघू, आहे की नाही? मग चांगला अभ्यास करा, हे आजचं टार्गेट कंप्लीट करा. कॉन्फिडन्स इथं वाढतोय आपला. आणि मी तुम्हाला सांगू का? ट्रिगो फंक्शन मी YouTubeवर व्हेक्टर तुम्हाला ऑलमोस्ट सगळं प्रोव्हाईड केलंय. ट्रिगो फंक्शन पण प्रोव्हाईड केलंय. व्हेक्टरचं वेटेज किती आहे रे मला कमेंटमध्ये सांगा. ट्रिगोचं 10 मार्काला आहे. ट्रिगो फंक्शन म्हणूया आपण. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पण मी डिटेल घेतलाय. तो बहुतेक 8 मार्काला असेल. व्हेक्टर पण कदाचित 7 मार्काला असेल इमॅजिन करूया. मग हे 25 मार्क्स. नेक्स्ट पुन्हा आणखीन आपलं कंप्लीट होईल. उद्याचं टार्गेट आणि हे एवढं केलं ना तुम्ही, ए करताय तुम्ही, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन करताय, लाईन प्लेन एवढे टॉपिक केले ना, कोणीही आपल्याला रोखू शकणार नाही. ऑल द बेस्ट.